सरकार का आदेश, अदालत का आदेश और साथ ही आदेश जनते का अन्याय, अत्याचार और भ्रष्टाचार के खिलाफ एक बुलंद आवाज। आदेश जनते का अखबार और न्यूज चैनल देखना न भूलें। लाइक, शेयर और सब्सक्राइब करें। अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या वतीनं दुय्यम निबंधक हनुमंत चव्हाण यांच्या विरोधात तीव्र आंदोलनाचा इशारा। अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष श्री बाबुराव क्षेत्रे पाटील आणि माहिती अधिकार प्रदेश अध्यक्ष श्री गणेश घाडगे, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सचिन खंडागळे, पुणे जिल्हा संघटक श्री मुन्ना पटेल, इतर प्रामुख्य मान्यवरांनी दिनांक 28 जुलै रोजी नोंदणी आणि मुद्रांक विभाग महाराष्ट्र राज्य यांच्या कार्यालयामध्ये तक्रार अर्ज दाखल केला आहे। कारण सहाय्यक दुय्यम निबंधक हवेली क्रमांक 9 कार्यालयात नोंदवण्यात आलेल्या महाराष्ट्र नोंदणी नियम 1964चा कलम 44 मध्ये हनुमंत चव्हाण यांनी खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केल्याचं निदर्शनास आलं आहे। गेल्या 10 दिवसांपासून अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती आपल्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या सहाय्यक दुय्यम निबंधक कार्यालयात हवेली क्रमांक 9 येथे बनावट भोगावटा बनावट पत्र लावून खरेदी खत करून घेण्याचे काम केले। पुणे महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिका PMRDA दस्त नोंदणी विभागामध्ये गेल्या 2024 पासून सुरू आहे। त्यामुळे अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या वतीनं दुय्यम निबंधक श्री हनुमंत चव्हाण यांच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्याचे ठरवण्यात आलेलं आहे। अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती यांच्या वतीनं मागणी केलेली आहे की 2023-24 ते 2025 या ठिकाणी झालेल्या सर्व खरेदी खत याची तपासणी झाली पाहिजे। त्यामध्ये श्री हनुमंत चव्हाण यांनी दोषी आढळून आले तर त्यांच्यावर कायदेशीर कठोर कारवाई करून त्यांच्या सर्व मालमत्ता सरकारी तिजोरीमध्ये जमा करण्यात याव्यात। अशा मागणीसाठी माननीय मुद्रांक विभाग महाराष्ट्र राज्य यांच्याकडे तक्रार अर्ज दाखल करण्यात आलेला आहे। या अर्जाला योग्य ते उत्तर आले नाही तर दिनांक 5 ऑगस्ट रोजी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या वतीने जिल्हा निबंधक कार्यालय या ठिकाणी दोषी अधिकाऱ्यांवर जोडे मारो आंदोलन करण्यात येणार आहे। तरी मुद्रांक